नमस्कार फ्रेंड्स, आज आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहोत बिना भाजीचा स्वयंपाक। उन्हाळ्यामध्ये आपल्याला असंच काहीतरी वेगळं खावंसं वाटतं। बिना भाजीचा स्वयंपाक म्हणजे काय की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहिजे तशा भाज्या भेटत नाही आणि भेटल्या तरी व्यवस्थित अशा मनासारख्या भेटत नाही। त्यामुळे असं काहीतरी वेगळं करण्याचा आपण काहीतरी प्रयत्न करत असतो। तर इथे मी शेंगोळ्या बनवणार आहे, शेंगोळ्याची भाजी, शेंगोळ्याची रस्सा भाजी। तर आपल्याला त्याच्यासाठी 1 वाटी बेसन लागणार आहे, यामध्ये चवीपुरतं मीठ घेणार आहोत। यानंतर आपल्याला मिरची पावडर घ्यायची आहे आणि हे एकत्र असं मिक्स करून पीठ मळायचं आहे। यानंतर आपण या पिठामध्ये घालणार आहोत 2 चमचे तेल। तेल घातल्याने काय होतं की शेंगोळ्या जास्त घट्ट होत नाही, रस्स्यामध्ये उतरून छान असा रस्स्याला दाटसरपणा येतो। आणि यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। लक्षात घ्या, जास्त पाणी पण नाही ॲड करायचं, जसं लागेल तसं आपल्याला घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। याच्या छान अशा शेंगोळ्या हातावरती करायच्या आहेत। तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हातावर अशा छोट्या छोट्या पातळ अशा बारीक शेंगोळ्या वळायच्या आहेत। पातळ केल्याने काय होतं, खायला पण छान लागतात आणि व्यवस्थित अशा शिजल्या जातात। त्यामुळे अशा पातळशा करून घ्यायच्या। या सर्व अशा शेंगोळ्या मी तयार करून घेणार आहे। तुम्ही पाटावरती सुद्धा ह्या वळून घेऊ शकता। मी अशा हातावरती केलेल्या आहेत। शेंगोळ्या ह्या बऱ्याच प्रकारच्या असतात। आपण हा रस्सा प्रकार करणार आहोत, रस्सा भाजी, शेंगोळ्याची रस्स्याची भाजी। ही भाजी खाल्ली असेल, मला जर आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा। मी माझ्या आईच्या हातची खूप वेळा अशा प्रकारची भाजी मी खाल्लेली आहे। खूप दिवसातून मी ही बनवत आहे। आमच्या घरामध्ये ही भाजी सर्वांना आवडते। तर अशा पद्धतीने मी हातावर या सर्व शेंगोळ्या तयार करून घेत आहे। तर मैत्रिणींना खूप छान आयडिया आहे। जर भाजीला काही नसेल आणि काही सुचत नसेल आणि उन्हाळ्यामध्ये ना असं काहीतरी वेगळं खायची इच्छा असते, तर आपल्याला काहीच हरकत नाही अशा प्रकारची भाजी करून। तर पहा, इथे मी अशा पातळ पातळ अशा शेंगोळ्या तयार केलेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता अशा शेंगोळ्या तयार केलेल्या आहेत, बनवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने। आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। या भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। रस्सा तयार करण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे। मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर आपल्याला सोपं असं वाटण तयार करायचं आहे सोप्या पद्धतीने। खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, लसूण घ्यायचा आहे, कोथिंबीरची पण काही गरज नाही वाटत। मी इथे थोडासा पुदिना आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे असं बारीक करणार आहे। तर बारीक करून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवलेली आहे मी। तर आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे। मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। छान असं तेल गरम झाल्यानंतर मी इथे जिरे ॲड करणार आहे। 1/2 टीस्पून मोहरी घेतलेली आहे, 1/2 टीस्पून। छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटण मिक्स करायचं आहे। कढीपत्ता वगैरे मी ॲड करत आहे। छान असं कढीपत्ता तडतडल्यानंतर मी हे वाटण ॲड करणार आहे। तर आता आपण इथे वाटण जे तयार झालेलं आहे ते यामध्ये ॲड करणार आहे। आपलं सतत असं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते। नंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहे। मी इथं कांदा लसूण मसाला घेतला आहे 2 टीस्पून। नंतर हिंग घेतलेला आहे, तुम्ही धने पावडर पण ॲड करू शकता। नंतर इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। इथे थोडंसं पाणी आपल्याला इथे मिक्स करायचं आहे।
आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी पाणी भरपूर का घालत आहे, तर आपल्या ज्या शेंगोळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे रश्श्यामध्ये त्या उतरतात आणि रश्श्याला दाटसरपणा येतो. त्यामुळे आपल्याला ते शेंगोळे शिजवून घेण्यासाठी सुटायला लागतात हळूहळू शेंगोळ्या, त्यामुळे आपल्याला जास्तीचं पाणी घालावं लागणार आहे. इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आपल्याला रस्सा उकळेपर्यंत वाट पाहिजे आहे. रस्सा उकळून दिल्यानंतरच आपण या शेंगोळ्या घालून घेणार आहोत. रस्सा उकळला गेला आहे आणि यामध्ये आपण ॲड करणार आहोत या शेंगोळ्या. एक 5 ते 7 मिनिट आपल्याला या शेंगोळ्या यामध्ये उकळून द्यायच्या आहेत, म्हणजे रस्स्याला दाटसरपणा येतो आणि शेंगोळ्या पण छान अशा वाफवल्या जातात, म्हणजे आतपर्यंत शिजल्या जातात. तर सुंदर असा कलर आलेला आहे, तर्री आलेली आहे रश्श्याला. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. मी असं अर्धं झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटांनी आपल्याला पाहायचं आहे सुंदर असं रस्सा. तर शेंगोळ्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. थँक्यू.